8 जून पासून सुरू आहे. 8 जूनला गेलो तर थोडंफार शिकवलं, त्याच्यानंतर नाही शिकवलं. तुम्हाला काही सूचना दिल्या तुमच्या मुख्याध्यापकांनी? नाही. मुख्याध्यापक गेले आहेत शाळेत की ते पण गेले? माझं नाव हृदय कुंभारे. मी 8th स्टँडर्डमध्ये. टीचर्सचे पगार होत नाही आणि ते आम्हाला पण शिकवत नाही स्कूलमध्ये. यावर्षी झाले का मागच्या वर्षी पण होतं ते. एक्झाम पडलेलं झाली. मागच्या वर्षीचा अनुभव आल्यानंतर आपण या शाळेमध्ये ऍडमिशन का घेतलं? आयडिया मधून होती. मी आरुष कोरे 9th स्टँडर्ड मधून बोलतोय. आमच्या जे रूम आहे ना आमच्या ह्याच्यामध्ये क्लासची, त्याच्यामध्ये फक्त मुलं येत आहेत आणि आम्हाला फक्त जे सबस्टिट्यूशन टीचर येतात ते फक्त आम्हाला बसायला लावतात आणि बाकीचं तुम्ही तुमचं वर्क करा असं सांगतात आणि ते पण स्वतः बसून राहतात आणि काही शिकवत नाही. 2-3 जण असतात. हा विषय आम्ही काल पॅरेंट्स म्हणून मी गेलो. माझं नाव ज्ञानेश्वर कुंभार प्रसाद म्हणून आहे. तर आम्ही काल मुख्याध्यापकाला जाऊन भेटलो. त्यांचं म्हणणं आहे की काही पॅरेंट्सनी आमचे फी नाही भरलेली, बसची फी नाही भरलेली, पण त्याच्यामुळं बाकीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान नाही व्हायला पाहिजे ना. हा विषय आमचं म्हणणं हे की तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते तुमचे मुख्याध्यापक किंवा ते कोण नवले सर असतील त्यांचे हे प्रॉब्लेम आहेत. तुम्ही मुलांचं का नुकसान करताय? ही गोष्ट 15 ऑगस्टला पण ही गोष्ट झाली. त्या टायमाला हजारो पालक इन्स्टॉलमेंट मध्ये सांगतात पण फी भरा सगळ्यांनी फी भरलेली आहे. ज्यांनी पैसे भरले नाही त्यामुळे शाळा असं आहे का? म्हणून ते शाळेचा प्रॉब्लेम आहे, बाकीच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम, हा मुलांचा प्रॉब्लेम नाही ना. फी भरली नाही असं आहे का? प्रॉब्लेम आहे. ही संस्था एक वैद्यकीय असो किंवा शैक्षणिक कोणाचीही पगार वेळेवर करत नाही. 30-40 हा विषय नाहीच आहे. फी ह्या क्रायटेरियाला लागू नाहीच आहे. आतापर्यंत पालक सगळे फी भरत होते. फीचा विषय हा गेल्या वर्षीपासून पालकांनी मुद्दामून क्रिएट केला. कारण ही सगळी पालक जेवढे इथं जमले किंवा राधा हे सोडून जे बाकीचे आहेत ते आतापर्यंत रेग्युलर फी भरतच होते ना. मग ती भरलेल्या फी त्याचा पगार शिक्षकांना का नाही मिळाला? शिक्षकांचा 23 महिन्यांचा 1 रुपयाही पगार झालेला नाही. आता सलग 23 महिन्यांचा. त्याच्यातली 30 महिन्यांचं फक्त त्यांना बेसिक मिळालेले 2020 ते 22 पर्यंत फक्त बेसिक. आणि साधारण प्रत्येक शिक्षकाचं कमीत कमी 20 लाखाच्या वरती पेमेंट बाकी. मग मला सांगा आतापर्यंत आम्ही जी भरलेली फी आहे ती गेली कुठं? नवलेली ती कुठं घालवली? बरं आम्हाला साधारण आतापर्यंत हे 3 वर्ष झाले आम्ही प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासन किंवा शिक्षकांना आश्वासन मिळतं की आता करू, या महिन्यात करू, त्या महिन्यात करू, मध्येच एखाद्या महिन्याचा पगार करणार, परत 6 महिने करणारच नाही. मग त्या शिक्षकांची काय मानसिकता राहील मुलांना शिकवायची? प्रत्येक विद्यार्थ्याला आता 50,000 मागच्या वर्षी पर्यंत होती, आता ती वाढवली. मागच्या वर्षी बस फी पण न सांगता ईपीटी मेंबर कमिटीचं न अप्रुव्हल घेता त्याच्यात पण जवळजवळ 30 ते 40% बस फी मध्ये वाढ केली. आता पण स्कूल फी 15% वाढवली. आणि मुलांना जर वर्षभर शिक्षकच मिळत नसेल, 2-3 महिने जर यांचा स्ट्राईक असं चालू होत असेल तर ती फी तरी कशासाठी भरायची? ही मानसिकता पालकांची तयार झाली म्हणून पालक लोक फी भरत नाही. असं ठीक आहे आरटीची पण मुलं आहेत, आरटीचा काय विषय आहे, पण बाकीची मुलं फी भरतायत ना. मग ती फी जाती कुठं? मुलांची ऍडमिशन दुसरीकडे झाली तर तुम्ही तिकडेच कंटिन्यू करताय. एवढ्या सगळ्या मुलांना शाळेचा 2-3 वर्षापासून असा प्रॉब्लेम चालू आहे. तो 3 वर्षापासून चालू आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी फक्त 10च्या एक्झामच्या आधी हा चालू झालेला. तर आम्हाला वाटतं मागच्या वर्षी तो सॉल्व्ह होईल. तर पहिल्या दिवसापासून बसच्या काकांचा मावशांचा प्रॉब्लेम चालू झाला. त्याचा कुठं फॉलोअप नाही घेतलं तर परत टीचर लोकांचं चालू झालं. त्याच्यामुळे एवढाच विषय बाकी काय नाही. आणि हीच गोष्ट काका मावशांना लागू. पण मला सांगा माझ्यासकट तुम्ही शिक्षण देणार आहात का? आता मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं तुम्ही. मी पालक म्हणून सांगायला तयार आहे, मी फी व्याजासकट भरायला तयार आहे. काही विद्यार्थ्यांची राहिली असेल तर त्याची जबाबदारी पण उचलण्याला तयार आहे. फक्त मुलांचं जे शिक्षण आता थांबलंय तो क्षण, ती वेळ आणि तो मुहूर्त तुम्ही परत गाठून देणार आहात का? यांच्या आयुष्यात गेलेले महिने आणि वर्ष तुम्ही भरून देणार आहात का? आपल्यानुसार आम्ही सीबीएसईला पण आमचा ग्रीव्हन्स नोंदवलाय. जे शिक्षण क्षेत्रात
आम्हाला पण कुणाकडे रिस्पॉन्स होता, म्हणजे सीबीएसई ला महाराष्ट्रात कोण मागीच नाही असं झालं. अशी परिस्थिती. शिक्षण मंत्र्यांचा जर काही याला जर व्हॅल्यू नसेल तर मग आम्ही दाद कुणाकडे मागायची, त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलोय. तुम्ही आमचा आवाज कुठेतरी वरती उठवाल. ह्या मुलांचं जे शिक्षणाचा खेळखंडोबा चाललाय ते कुठेतरी तुम्ही थांबवाल, याच्या अपेक्षाने आम्ही तुमच्याकडे आलो. आता तुम्हीच आम्हाला गायडन्स करायचं, पुढे आम्ही काय करायचं. खांद्यावर शिक्षक मुलांच्या खांद्यावरती हे फक्त टोलवाटोलीचं काम चालू आहे. इथे कोणीही कुठल्याही प्रकारे ठोस निर्णय घ्यायला पुढे येत नाहीये. आज जर नवले सरांना ही गोष्ट 3 वर्षापासून लक्षात येते की आपल्याकडनं या अडचणी होत आहेत, तर नवले सरांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही या गोष्टींवरती का काम केलं नाही. आपण वारंवार आपण पत्रकार बनवत सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की सतत या संस्थांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या होत आहेत, लोक सुसाईड करतायत, खूप सारे प्रकार झाले. आज त्या शिक्षकांच्या अडचणी जर बघितल्या, कारण आज अडचण अशी आहे की शिक्षक पुढे येऊन बोलायला तयार नाहीये, कारण त्यांना भीती आमचं जे आतापर्यंतची सॅलरी होती ती सॅलरी आम्हाला मिळणार नाही, कारण इकडे धमक्या देणं बरेच प्रकार होतात. पण पुढे येऊन बोलणार कोण, बोलायचं कोणी. आज जेव्हा उद्या दुसरी बाजू अशी आहे की शिक्षकांना कदाचित त्यांचा पगार मिळेल, पण आमच्या मुलांचं रोजच्या दिवसाचं झालेलं शैक्षणिक नुकसान, आज मुलांचं मानसिक खच्चीकरण चाललेलं आहे, याला कोण जबाबदार आहे. मुलांच्या मानसिकतेवरती कोणीच बोलायला तयार नाहीये आणि हे लोक फक्त एसी मध्ये बसून आश्वासनं देत आहेत. कुठलाही शिक्षण मंत्र्यांना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांना एका मुलीला मुलाखत द्यायला वेळ मिळतो. आज 6,000 मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. काय झोपा करतात का ही लोक, कसले शो करतायत, यांचे रोजचे रोड शो बघून घ्या. यांना इतर सगळ्या गोष्टींना वेळ, यांना शिक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. नवलेंचा विषय हा प्रत्येक ठिकाणी गाजलेला आहे, परंतु त्यांना अभय का दिलं जातं, याचं कोणाचं काय कसलं कारण चालू आहे. या सगळ्यावरती आपण पत्रकार बंधूंना सोबत राहिलात तर डेफिनेटली आपल्या मुलांना न्याय मिळेल. आणि खऱ्या अर्थाने हे 6,000 मुलांचा प्रश्न आहे. कॅम्पस जरी आपल्याला आता मुलं जरी कमी दिसत असतील, पॅरेंट जरी कमी दिसत असतील, तरी 6,000 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आज आपण आपल्या कुठल्या भविष्याकडे चालू आहे. आज तुम्ही पूर्ण मीटिंग राहतात, त्याचं काय होतं पुढे, कोर्ट पण याच्यामध्ये का लक्ष देत नाहीये. अरे आज आमची मुलं रस्त्यावर यायची वेळ आली, मुलं शाळेमध्ये निवांत खेळत असतात, मुलं मारामाऱ्या करतात, शिक्षक निवांत बसतात, डबे खातात, फिरतात इकडे तिकडे. उद्या आमच्या मुलांचं काय झालं तर कोण जबाबदार आहे. काय माहितीये ना मुलांना याच्यातलं. किती वेळ येऊन अचानक तुम्ही इन्स्पेक्शन केलंय त्यांनी, काहीही कल्पना नाहीये यांना. शिक्षक नुसते नवल्यांना घाबरून एका जागेवर बसतात, पण आमच्या ह्या भविष्याचं काय, यांच्या नुकसानीला कोण जबाबदार आहे. खरं तर यांच्यावर पहिले गुन्हे दाखल झाले पाहिजे. आज पालकांना याच्यावर काही करता येत नाही, कारण आमच्या मुलांचं शिक्षण. आज पालक पुढे येत नाही कारण त्यांना भीती शाळांमध्ये मुलांना टॉर्चर केलं जाईल का. म्हणजे घाबरून तरी कोणी आणि किती दिवस व्हायचं. या प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असतात. सरकारने या देशामध्ये जागा होण्याची गरज आहे. शिक्षण मंत्र्यांकडनं फारशी काही अपेक्षा नाही, कारण गेल्या वर्षी आम्ही शिक्षण मंत्र्यांकडे जाऊन आलो आणि दुसरा महत्वाचा विषय असा होतो की ही शाळा महाराष्ट्रात चालते. आम्ही जेव्हा शिक्षण मंत्र्यांकडे गेलो तेव्हा त्यांनी तो विषय टोलवला सीबीएसई बोर्डाकडे. सीबीएसई बोर्डाकडे जेव्हा काही पालकांनी मेल केले तेव्हा पालकांना त्यांनी सांगितलं की आमच्या अखत्यारीत येतच नाही. मग वर्षानुवर्ष आम्ही नुसते मेल करायची आणि वाट बघत बसायची. त्या मेलला उत्तर कोण देणार. महाराष्ट्रामध्ये हजारो बोर्ड आहेत. आयसीएसई बोर्ड आहे, सीबीएसई आहे, आयबी बोर्ड आहे, अजून काही. पण या कुठल्याही बोर्डाची ऑफिसेस आपल्याकडे नाहीये. आपल्याला जर अडचण आली तर आपण कुठे जायचं. कायद्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. आज कायदा इतका वीक करून ठेवलाय की हा कायदा पूर्ण संस्था चालकांच्या बाजूने आहे. कारण संस्था चालकांच्या आणि सरकारचे लागे बांधे होतात. पालक 1 रुपया देऊ शकत नाही, म्हणजे आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ शकत नाही, कारण आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण महत्वाचं आहे. आज आम्ही कमवायचं कशासाठी. सरकार फक्त खाजगी शाळा वाढवत आहे, दरवर्षी खाजगीकरण चाललंय. अरे तुम्ही कधी जागे होणार आहात. शाळा फक्त पैसे कमवण्यासाठी चालू आहे. सगळं प्रॉफिट मेकिंग आहे. नॉन प्रॉफिट मेकिंग हा फक्त शब्द आहे, पण इथे धंदे वाढतायत यांचे. दरवर्षी किती प्रॉफिट वाढते बघा. यांचं अकाउंट कोण बघतंय, ऑडिट रिपोर्ट कुठे. किती शाळा रोज नवनवीन कंप्लेंट्स आहेत, वेगवेगळ्या कंप्लेंट्स येत आहेत, पण शिक्षण विभागाकडे काही उत्तरच नाहीये. याच्यामध्ये सुमोटो केस का दाखवलं. एसएससी बोर्डाला फक्त हे कायदे लागू होतात. सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड या शाळांमध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे आपले अधिकारी जर गेले तर त्यांना गेटच्या बाहेर उभं केलं जातं. अधिकाऱ्यांना, सरकारी अधिकाऱ्यांना. तुम्ही महाराष्ट्रामध्ये हजारो प्रकारचे बोर्ड इथे आणून ठेवले.
तुम्ही बोर्ड म्हणजे काय असतं तर तुमचं सॉफ्टवेअर असतं. मग आज लोक म्हणतात की शाळांच्या मान्यता रद्द करा, त्या पण केल्या जात नाही. किती रद्द करण्याचे प्रस्ताव मंत्रालयात जाऊन पडलेले आहेत. याच्यावर कोण एक तरी शाळा रद्द झाली का? तुम्ही सगळे बघत असाल, आम्ही गेल्या 4 वर्षापासून फॉलोअप घेतोय. इलिगल शाळांची माहिती द्या. दरवर्षी त्याच शाळा का येतात? कारण त्याच्यामध्ये परत पुढच्या वर्षी पालकांकडनं फीस वाढवायची आणि दंड जो सरकारला भरायचा आहे, तो भरतात की नाही तेही माहिती नाही. पण तो जो दंड भरायचा आहे तो कुठून येतो? आमच्या पालकांच्या खिशात येतो. अरे का झोपलाय ते शिक्षण मंत्री? ह्यांना नुसते पळवापळवीमध्येच त्यांची वेळ चालले. सीएमनी इथे जागा होण्याची वेळ आलेली आहे. आमची शिक्षण मंत्र्यांकडनं काहीही अपेक्षा नाही, कारण ते काही करणार नाहीये. शिक्षण मंत्र्यापासून तर खाली आता हे जे लेटर दिलेले आहे ते 11/11/2025 ला दिलेले आहे. आज तागायत कुठल्याही या ऑथॉरिटीने कुठलीही ऍक्शन शाळे संदर्भामध्ये घेतलेली नाहीये. आज जरी हा प्रॉब्लेम आपल्याला दिसत असेल तरी मागच्या 4 वर्षापासून आम्ही लढतोय आणि 4 वर्षांमध्ये आम्हाला जेव्हा कळालं की आता नवले सरकार आमच्या गोष्टींना भीक घालत नाही, तेव्हा आम्ही मग हा जो गोष्ट आहे ही जी लेटर्स आहे ऑथॉरिटींना लेटर द्यायला चालू केले. हे लेटर दिल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे जे कोणी ऑथॉरिटी आहेत ते काहीतरी एक ऍक्शन्स घेतील, पण याच्यापैकी कुठलीच ऍक्शन्स त्यांनी घेतलेली नाही. प्रिन्सिपलला जाऊन स्कूलमध्ये परवा पेरेंट्स भेटून आलो. त्याच्यानंतर मी स्वतः 4च पेरेंट्स बरोबर नवले सरांना पण भेटून आले. तर सर आम्हाला त्या दिवशी असं म्हणते की मी सोमवारी जातीने येतो आणि लक्ष घालतो, सगळं सुरळीत होईल, मुलांचं नुकसान होणार नाही, असं शब्द दिला होता सरांनी आम्हाला. पण आता सोमवारचा मंगळवार गेला, आज बुधवार झालाय, अजूनही कोणी त्याच्यात लक्ष घालत नाहीये आणि मुलांची मानसिकता खूप खराब होती. म्हणजे 9वी-10वीचे स्टुडंट्स तुम्ही बघत असाल इथे बसले. मी एक 2 दाखवू 10वी